आज आपण एक छान अशी ज्वेलरी इथं बघणार आहोत, जी की रेझिन ज्वेलरी आहे आणि खूप छान असे कानातले आहेत, जे की ट्रेंडिंगमध्ये देखील असतात. बट हे कसे बनवायचे आपण इथे बघणार आहेत. तर इथे रेडीमेड रेझिनचा यूज केलेला आहे आपण. तर आपण स्टार्टच करू आपल्या व्हिडिओला. आपण इथे पूर्ण डिटेलमध्ये हा व्हिडिओ बघणार आहोत. तर शेवटपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा. तर आपण इथे सुरुवात करूयात. तर मी इथे रेझिनचं मटेरियल, जे की रेझिन ऑलरेडी रेडीमेड आहे, ते इथे घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपले गेज तार वगैरे आहेत आणि जी की गेज तार आहे ती इथे मी 18 केजचीच घेतलेली आहे आणि ही आपली 24 केजची गेज तार आहे, ज्याने आपण इथे फुलं आणि पानं करणार आहोत. तर इथे मी कोणतं यूज केलेलं आहे कलरसाठी, तुम्ही जर मागचा व्हिडिओ पाहिला असेल तर तिथे मी कलर्स पिगमेंट्स यूज केले होते. तर इथे आपण काय यूज करणार आहोत ते आपण आता इथे व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर इथे नेल लॅम्प मशीन ही खूप इम्पॉर्टंट असते याच्यामध्ये, कारण की हे लवकर वाळू शकतात. तसं ते लवकर वाळत नाहीत, आपल्याला खूप तास द्यावे लागतात वाळण्यासाठी. सो रेझिन ज्वेलरीसाठी हे नेल लॅम्प मशीन इथे खूप इम्पॉर्टंट आहे. तर इथे मी अशा पद्धतीने जे की आपले पानं आहेत ती मी जस्ट बोटाच्या सहाय्याने इथे केलेले आहेत. कोणतेही टूल्स यूज नाही करत मी. म्हणजे मी टूल्समध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट करत नाही. कारण आपल्याला तेवढं इन्कम होणं गरजेचं असतं. सो विदाऊट टूल्स आपण इथे आपल्या हाताने देखील इथे फ्लॉवर्स किंवा जे की पानं आहेत ते आपण इथे करू शकतो. तर अंदाजे माप मी असं घेतलेलं आहे. त्यानंतर इथे रेडीमेड रेझिन आपण घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण हे थोडंसं ड्रॉप इथे आपण बुडवून घेणार आहोत थोडंसं. तर हे अशा पद्धतीने इथे दिसतं. तुम्हाला मी दाखवतेच आता. तर हे बघा, एकदम ट्रान्सपरंट दिसतं इथे. सो नेल लॅम्पमध्ये आपण इथे 60 किंवा 2 मिनिटसाठी देखील आपण इथे ठेवू शकतो. तर इथे मी सगळं डायरेक्टली वाळवून घेतलेलं आहे. थोडासा टाईम आपला जाईल व्हिडिओमध्ये. सो त्याच्यामुळे मी डायरेक्टली सगळे वाळवून घेतलेले आहेत, फुलं अँड पानं देखील. तर हे अशा पद्धतीने आहेत. तर आता आपण ह्याच्यावर कलर कोणता यूज करणार आहोत, जो की तुमच्याकडे ऑलरेडी आहे अवेलेबल. तर आपण बघूयात इथे कलर मी इथे कोणता यूज केलेला आहे. तर इथे मी नेलचा कलर यूज केलेला आहे, नेल पेंट यूज केलेले आहेत मी इथे, जो की ग्रीन कलर आहे, जो की आपण आपल्या पानांसाठी घेतलेला आहे. आणि जो की पिंक आहे तो मी इथे खास आपल्या फुलांसाठी घेणार आहे, जो की खूप छान इथे दिसतो उठून. तर मी इथे पुन्हा एकदा लावून घेत आहे आणि पुन्हा आपल्याला नेल लॅम्पमध्येच हे वाळवायचे आहेत कलर्स, बिकॉज कलर्स हे खूप लागतात आपल्या हाताला. सो त्याच्यामुळे ते वाळणं खूप गरजेचं आहे. ॲटलिस्ट 2 ते 3 मिनिट्स तुम्ही नेल पेंटचे कलर लावून तुम्ही नेल लॅम्पमध्ये वाळवायला ठेवा आहे. तर हे बघा, आपण इथे कलर सगळे लावून घेणार आहोत. त्यानंतर इथे फुलांना देखील मी पिंक कलर लावलेला आहे. नेलचे जे आपण हे नेल पेंट जे यूज करतो त्याच्यामध्ये एक फायदा असा आहे की आपल्याला कलर्स भेटतात. बट तुम्ही जर पिगमेंट्स यूज केले, जे की मागच्या व्हिडिओमध्ये आहेत, त्यांनी खूप छान असा रंग लगेच होतो. म्हणजे एकदाच ड्रॉप टाकावा लागतो. बट इथे बाय चान्स तुमच्या हाताला लागलं की तुम्हाला पुन्हा एकदा ते इथे लावावे लागतात. सो डिपेंड आहे तुमच्याकडे जे अवेलेबल असेल त्याच्यावर तुम्ही ही फुलं करू शकता. अँड आपण कमी खर्चामध्ये जास्त इन्कम करू शकतो त्याच्या फ्लॉवर्स ज्वेलरीमधून, रेझिन ज्वेलरीमधून. तर इथे मी आधी सगळ्यांना लावून घेणार आहे. त्यानंतर नेल लॅम्पमध्ये मी ते वाळवून घेणार आहे. तर हे पानं आणि आपली जी की फुलं आहेत ती इथं तयार झालेली आहेत अशा पद्धतीने. तर आपण इथे डायरेक्टली आपल्या 18 केज तारेचं मी इथे एक हे तयार करून घेतलेलं आहे. रेडीमेड बेस नाही आहे, आपण इथे बेस तयार केलेला आहे. त्याच्यानंतर पानं जस्ट हे बघा, अशा पद्धतीने ज्या की तारा ऑलरेडी आहेत त्या आपण इथे पकडून सर्कल करणार आहोत. आणि अशा पद्धतीने हे लॉक करणार आहोत, प्रॉपर लॉक करणार आहोत. त्यानंतर सेम आपल्याला फुलं देखील तशीच लावायची आहेत. जर तुम्ही मागचा व्हिडिओ डिटेलमध्ये पाहिला नसेल किंवा हा बघितला असेल तर तोही तुम्ही व्हिडिओ नक्की बघू शकता. त्याच्यामध्ये आपण पिगमेंट्स यूज केले आहेत. इथे आपण नेलपेंट यूज केलेली आहे. तर ही फुलं आपल्याला ज्या शेपमध्ये करायची आहेत. आणि प्लस अजून एक आहे की साईज डिपेंड आहे. तुम्ही जर छोटी करणार असाल तर तुम्ही छोटी करू शकता किंवा तुम्ही मोठी देखील इथे फुलं आणि पानं करू शकता. सो हे लावताना व्यवस्थित आपल्याला प्रॉपर असं लावायचं आहे इथे. आणि डिझाईन ही आपल्यावर डिपेंड आहे, जे की मी मनी लावलेले आहे, तुम्ही तर स्टार्टिंगला पाहिलं असेल. आणि जरी तुम्ही मनी नाही लावले तरी तुम्ही बाकीचं देखील लावू शकता किंवा असंच 18 केज तार आपली इथेच तुम्ही सोडू शकता, काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. सो आता फ्लॉवर्सचा नंबर आहे. तर फ्लॉवर्स बघा मी व्यवस्थित कसे लावत आहेत. सो इथे मेजरमेंट असणं गरजेचं आहे आपल्याला थोडंसं. तारानंतर तुम्ही जास्त राहिला तर कट करू शकता.
ताराही जास्त दिसता कामा नये. सो हे बघा एकदम परफेक्टली इथे लावत आहे आणि कलर थोडासा लागतो, सो त्याच्यामुळे तो वाळवून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. नेल पेंटचा पिगमेंट्स कलर लागत नाहीत कारण ते लगेच वाळतात. सो इथे आपण टर्न करून घेत आहोत. मी खाली नेल लॅम्पची तुम्हाला इथे लिंक शेअर करेल आणि जे की नेल पेंट्स मी यूज केले आहेत त्याची देखील लिंक मी इथे शेअर करेल, जे की मी ॲमेझॉनवरूनच घेतलेले आहेत. सो ते देखील तुम्ही बघू शकता. तर हे बघा, तर तुमच्याकडं नेल आर्टचं मटेरियल अवेलेबल असेल तर तुम्हाला ही ज्वेलरी नक्कीच हेल्पफुल होईल करायला आणि ते मटेरियलचा यूज देखील होईल. सो येस, मी देखील त्याच दृष्टीने इथे ही ज्वेलरी करायचा विचार केला, कारण की मी बरेच आर्ट करत असते. रेझिन आर्ट मी केलेलं होतं आणि नेल आर्ट. सो दोघांचे मिळून ही ज्वेलरी मी इथे करत आहे. सो हे फूल आणि पान आपलं असं झालेलं आहे. सो ह्याला थोडंसं डेकोरेटिव्ह करण्यासाठी आपण इथे जे मणी आहेत आपले त्यांचा यूज इथे करणार आहोत. तुम्ही जर पाहिलं असेल तर माझ्या हाताला नेलचा कलर लागलेला आहे. सो येस, थोडंसं वाळवून घेणं खूप गरजेचं आहे. तर एक फूल असं झालेलं आहे. आता मी सेकंड तुम्हाला दाखवत आहे की आपल्याला मणी कसे लावायचे आहेत. तर मणी लावण्याची खूप इझी प्रोसेस आहे. जर आपल्याला नथ येत असेल तर आपण ती प्रोसेस इथे अप्लाय करू शकतो. सो 0.3 mm ची तार मी इथे यूज केलेली आहे. तर एकंदरीत याच्यामध्ये आपण रेझिन, नेल आर्ट आणि नथीचा असे 3-4 आर्ट आपण इथे एकत्र करून ही रेझिनची ज्वेलरी इथे आपण इथे करणार आहोत. तर इथे मी मणी आणि जे की आपले पिंक कलरचे इथे फ्लावर्स आहेत त्याचा यूज मी इथे करणार आहे. सो तेच देखील सिंपल प्रोसेस आहे जशी की आपण आपल्या पद्धतीने इथे करू शकतो. सो 0.3 mm तारमध्ये टाकून मी त्याच्यावरती मणी लावणार आहे आणि लॉक प्रोसेस आहे ती देखील मी इथे करणार आहे. सो फ्लावरच्या मधोमध मी हा जो की पॅच आहे तो लावणार आहे, कारण की ते उठून दिसतो जरासा आणि आपल्या फ्लावर्सला थोडासा छान लूक येतो इथे. तर तो इथे मी लावून घेत आहे आणि तार नेहमीसारखी आपली सर्कल करायची आहे, त्याच्यामध्ये टाकायची आहे आणि देन सर्कल करून घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर बाकीची प्रोसेस जी की आहे, जस्ट आपल्या इथे मणी असणार आहेत तेच मी इथे पूर्ण कंटिन्यू प्रोसेसमध्ये साईडनी दोन्ही साईडनी इथे कंप्लीट करणार आहे. तर एका रेझिनमध्ये आपण खूप सारे फुलं इथे करू शकतो. सो आपल्याला फायदेशीर नक्की होऊ शकतं हे. याच्यामध्ये आपण नेकलेस देखील करू शकतो, जे की ट्रेंडिंग ब्रायडल ज्वेलरीमध्ये आपण मेहंदी ज्वेलरीमध्ये किंवा हळदी ज्वेलरीमध्ये आजकाल ट्रेंडिंगमध्ये जे की फ्लॉवर्स ज्वेलरी आहे त्याच्यामध्ये रेझिन ज्वेलरीचा जास्त यूज होतो. आणि अजून एक ज्वेलरी आहे, सो त्याचा देखील मी व्हिडिओ लवकर अपलोड करेल. तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा. तर हे बघा, फुलं लावताना मी फुलं देखील जे लावले आहेत फ्लॉवर्स रेडीमेड ते लावलेले आहेत आणि मणी देखील मी इथे लावलेले आहेत. तर तार जस्ट आपल्याला असे सर्कल करायचे आहे. तुम्ही जर पाहिलं असेल तर एक आपण इथे अटॅचमेंटची प्रोसेस इथे करत आहोत. सेम आपल्याला सेकंड साईडला देखील करायची आहे आणि डायरेक्टली आपलं फुल कसं दिसते आपण ते इथे बघूयात नक्की. सो सेकंड साईडने मी देखील तीच प्रोसेस केलेली आहे कम्प्लिटली इथे आणि आपलं इथं जी की ज्वेलरी आहे ती कंप्लीट झालेली आहे इथे. तर आपण बघणार आहोत याचा फायनल लुक, ही ज्वेलरी कशी दिसते आपण इथे बघणार आहोत. तर इथे आपली रेझिन ज्वेलरी कंप्लीट झालेली आहे. हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा अँड थँक्स फॉर वॉचिंग.